सामनातल्या व्यंगचित्राच्या वादानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू केले आहेत। मराठा आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज भेट घेणार आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत आरक्षणाबाबत चर्चा करणार आहेत। तसंच उद्धव ठाकरे राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे। वृत्तपत्रात चूक झाल्यास माफी मागण्याचा सुसंस्कृतपणा असावा लागतो। व्यंगचित्रासाठी उद्धव ठाकरे माफी मागणार नसतील तर सामनातील शिपाई माफी मागणार का, असा खोचक टोला राणेंनी उद्धव ठाकरेंना मारलाय। ते ठाण्यात बोलत होते। मराठे कधीच इतिहास विसरत नाहीत, जखम भरून येते पण व्रण तसेच राहतात, असं सांगताना त्यांना शिवसेनेला सूचक इशारा दिला। या ठिकाणी माफी प्रभुदेसाईंनी मागून का होणार नाही। मालक संपादक बनगीशिवाय छापलं जात नाही आणि व्यंगचित्र जे काही सांगतंय त्यामुळे मराठ्यांची मनं दुखावली आहेत आणि ते मराठे कधीही माफ करणार नाही। माफीची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून काय करायची? सुसंस्कृतपणा पाहिजे माफी मागायला। काँग्रेस नेते निलेश राणे यांनीही सामनाच्या व्यंगचित्राच्या वादात उडी घेतली आहे। संजय राऊत जिथे दिसतील तिथे त्यांना फटके टाकणार अशी धमकी निलेश राणेंनी दिली आहे। मी बोललो मी संजय राऊतला मारणार। माझ्या अगोदर ठाण्यामध्ये जी घटना घडली, सामन्याचं ऑफिस फोडलं, तेव्हा तर निलेश राणे बोललो नव्हता की मी संजय राऊतला त्याचा बंदोबस्त करणार म्हणून। तो करणार मी, तो सोडून द्या विषय। पण जेव्हा मी बोललो ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, कारण की ह्याच्याकडून मी काय बोलायला जावं आणि ह्यांनी माझं ऐकावं असा माणूस नाही। यांचा इतिहास बघून घ्या तुम्ही, हे काय बोलून ऐकणारी लोकही नाहीत संजय राऊत, आणि म्हणून ज्या भाषेत त्याला कळतं त्या भाषेत त्याला शिकवणार। सामन्यातल्या कार्टूनचा वाद उकरून काढण्यामागे काँग्रेस राष्ट्रवादी असल्याचा आरोप सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे। मराठ्यांच्या मोर्चाला सर्वात आधी सामना वृत्तपत्रांना पाठिंबा दर्शवल्याचा दावाही त्यांनी केला। व्यंगचित्रकारांना दिलगिरी व्यक्त केल्यामुळे हा वाद संपल्याचं त्यांनी नमूद केलं। सामन्यातल्या व्यंगचित्रामुळे नाराज झालेले आमदार संजय रायमुलकर आणि आमदार शशिकांत खेडेकर आणि खासदार प्रतापराव जाधव मातोश्रीवर त्यांना पाचारण करण्यात आलं होतं। या तिघांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी चर्चा करून मार्ग काढल्याची माहिती शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली आहे। यापैकी कोणत्याही आमदार खासदारांना राजीनामा दिला नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन आज बारामतीत करण्यात आलं। या मोर्चामध्ये बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील मराठा बांधव सहभागी होणार असून सकाळी 11 वाजता बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात होईल। अवघ्या 4 तालुक्यांच्या धुळे जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं। धुळ्यात मराठा क्रांती मूक मोर्चाला मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जिल्हा लहान असला तरी या मोर्चाला मराठा समाजाच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर मराठा समाजाचे प्रश्न सुटू शकतात अशी भूमिका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात एक विशेष अधिवेशन आयोजित करून त्यांचा आवाज ऐकणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले। मुखपत्र सामनामधील व्यंगचित्रावरून निर्माण करण्यात आलेला वाद हा राजकीय कारस्थान असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला। राज्यात सर्वत्र मराठा मूक मोर्चानं वातावरण ढवळून निघालेलं असताना लातूरला दलित समाजाच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। व्हीएस पॅन्थर युवा संघटनेच्या वतीनं या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात दलितांसह मुस्लिम धर्मियातील तरुणांनाही हजेरी लावली होती। या मोर्चाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला। कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी, अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावं, दलित समाजावर होणाऱ्या अत्याचारामुळे स्वसंरक्षणासाठी विनाअट शस्त्र परवाना देण्यात याव्या अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। राजकीय पक्ष स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आंदोलन करत विदर्भ राज्य आघाडीनं नागपूर कराराची होळी केली। संविधान चौकात विदर्भ कराराची ही होळी करण्यात आली। नागपूर कराराला 63 वर्ष पूर्ण होत आहेत, पण या करारातली एकही अट पाळली गेली नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। श्रीहरी अणे यांनी पक्ष स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर होत असलेले हे पहिलेच आंदोलन असलं तरीही याला अणे मात्र उपस्थित नव्हते।
वर्धा नगर परिषदेच्या विरोधात वर्ध्यामधील फेरीवाले रस्त्यावर उतरले. प्रशासनाच्या जाचक अटी आणि कारवाईच्या विरोधात फुटपाथ फेरीवाल्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. माजी आदिवासी विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांचं जात वैधता प्रमाणपत्र औरंगाबाद खंडपीठानं रद्द ठरवलं आहे. पिचडांकडे महादेव कोळी जातीचं वैधता प्रमाणपत्र होतं, पण नागपूरच्या महाराष्ट्र आदिवासी मन्ना जमात मंडळानं त्यांच्या वैधता प्रमाणपत्राला आव्हान दिलं होतं. कोर्टानं पिचड हे कोळी महादेव जातीचे असताना त्यांनी महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र सादर केलं होतं. खंडपीठाच्या निर्णयामुळे आता पिचड यांना अनुसूचित जाती जमातीसाठीचं मिळणारं आरक्षण घेता येणार नाही, हेही स्पष्ट झालंय. सतत 6 दिवस पावसानं हजेरी लावल्यामुळे दुष्काळी बीड जिल्ह्याचा दुष्काळ दूर झालाय. दमदार पावसामुळे नदी, नाले, तलाव आणि धरणं ओसंडून वाहत आहेत. मात्र या पावसानं जिल्ह्यातील तब्बल 1 लाख हेक्टरवरील बाजरी, सोयाबीन आणि कापसाचं पीक पाण्याखाली गेलंय. पावसामुळे पिकांचं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनानं दिले असून सर्वात जास्त नुकसान सोयाबीनचं झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे. महाराष्ट्रातल्या दुष्काळासाठी केंद्र सरकारनं 1269 कोटी रुपये मंजूर केले आहेत. खरीपाच्या नुकसानीसाठी 590 कोटी मंजूर करण्यात आले असून रब्बीसाठी 680 कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. केंद्राच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनावरांचं मांस वाहून नेलं जात आहे. दारव्हा पोलिसांनी पिंपळखुटा इथं पकडलेल्या ट्रकमध्ये तब्बल 60 टन मासे सापडले असून पोलिसांनी ट्रकसह स्विफ्ट कार आणि 4 तस्करांना अटक केली आहे. एकूण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. औरंगाबादच्या आरटीओ कार्यालयातला एक मोठा घोळ समोर आला आहे. कार्यालयात संगणकीय पद्धती असताना देखील मॅन्युअली गाडी पासिंग करून आरटीओ कार्यालयाची लाखोंची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. कर चुकवण्याप्रकरणी आरटीओ कार्यालयातून नोटीस आल्यानं अनेकांचे धाबे दणाणले आहेत. हा सगळा घोटाळा आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं झालाय. त्यामुळे या सर्व प्रकाराची कसून चौकशी करण्याची गरज व्यक्त होते. नवरात्र महोत्सवाच्या काळात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराला लाखो भाविक भेट देतात. या काळात महालक्ष्मी देवीचा प्रसाद म्हणून लाडू प्रसादाला मोठी मागणी असते. सध्या लाडू प्रसाद बनवण्याचा ठेका कळंबा कारागृहातील महिलांकडे आहे. नवरात्रीच्या काळात 2 लाख लाडू पुरवण्याचा संकल्प कारागृह प्रशासनानं केला आहे. मनसेनं दिलेल्या इशाऱ्यानंतर आता भारतात एकही पाकिस्तानी कलावंत नसल्याचा दावा पक्षाच्या चित्रपट कर्मचारी सेनेनं केला आहे. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि कार्याध्यक्ष शालिनी ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जर यापुढे एकही पाकिस्तानी कलावंत बॉलिवूड, नाटक किंवा सिरियल्समध्ये काम करताना आढळला तर त्याच्यासोबत निर्मात्यालाही चोप देऊ अशी धमकी खोपकर आणि ठाकरे यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेकडून घेण्यात आलेल्या स्मार्ट सिटी स्पर्धेच्या विजेत्याला गेल्या वर्षभरापासून बक्षिसापासून वंचित ठेवण्यात आलं. या बाबतीत त्यांना विचारणा केली असता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उलटं त्याला सुनावलं आहे. प्रशासनाच्या या कारभाराला कंटाळून या विजेत्यानं त्याला बक्षीसच नाकारलंय. पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे गुरव इथल्या महापालिकेच्या रुग्णालयात संगीत खुर्ची खेळल्याचं वृत्त दाखवलं. आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराचा पर्दाफाश झी 24 तासनं केला होता. त्याची गंभीर दखल घेत रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीसीचं उत्तर समाधानकारक नसेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल असा खुलासा आरोग्य विभागानं केला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेली मायानगरी मुंबई आता संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या नजरेखाली जाणार आहे. संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरात सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार आहे. याकरता तब्बल 6000 सीसीटीव्हीचं जाळं मुंबईभर उभारण्यात आलंय. 2 ऑक्टोबरला या सीसीटीव्ही यंत्रणेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात केलं जाणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा यासाठी त्यांना शेतीतला माल थेट शहरात विकण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या सरकारचे अभियान फसल्याचं आणखीन एक उदाहरण ठाण्यात समोर आलंय. जुन्नर तालुक्यातला एक शेतकरी ठाण्यातल्या कळव्यात कांदा विकण्यासाठी आला असताना स्थानिक विक्रेत्यांनी दादागिरी करून या शेतकऱ्याला हुसकावून लावलं. तब्बल 3 टन कांदा या शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून द्यावा लागला.
रस्त्यांच्या दर्जाबाबत आणि यावरून होणाऱ्या भ्रष्टाचारांच्या आरोपांबाबत राज्यात नेहमीच टीकेचे धनी होणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागानं आता 3 वर्षांचा कृती आराखडा तयार केला आहे। यामध्ये विभागाकडे असलेल्या राज्याच्या सुमारे 10,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांची स्थिती सुधारण्यात येणार आहे। त्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलला जाणार असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागानं केला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजला। रस्त्यांवरच्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून विरोधक कमालीचे आक्रमक झाले होते, तर सत्ताधारी शिवसेनेनं याच मुद्द्यावरून प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं। यावर 5 ऑक्टोबरपर्यंत खड्डे भरून काढू असं आश्वासन भांबावलेल्या पालिका प्रशासनाकडून देण्यात आलं। मात्र 7 दिवसात रस्त्यांची परिस्थिती बदलली नाही, तर रस्ते विभागाच्या मुख्य अभियंत्यांना रस्त्यावर खेचून आणू असा सज्जड दमच मनसे नगरसेवकांनी यावेळी दिला। प्रशासन केवळ मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यावरच काम करतं का, या शिवसेनेच्या प्रश्नावर भाजपचे नगरसेवक चिडले। मुख्यमंत्र्यांबद्दल शिवसेना असमजुतीनं अविश्वास व्यक्त करत असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला। दरम्यान संतप्त विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला। मुंबई पोलिसांकरता महाराष्ट्र शासन आणि एशियन हार्ट इन्स्टिट्यूट यांनी विशेष उपक्रम हाती घेतला आहे। सुदृढ हृदयाची मुंबई या शीर्षकाअंतर्गत ही योजना राबवली जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायगाव इथं त्याची घोषणा केली। मुंबई पोलीस दलातल्या हजारो पोलिसांना त्याचा फायदा होणार आहे। दरवर्षी सरासरी 165 पोलिसांचा विविध कारणांनी मृत्यू होतो, त्यापैकी 30% पोलिसांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो। हे टाळण्याकरता ही योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। भाजपच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या विरोधात राष्ट्रवादीनं पत्रकार परिषदेत कडाडून टीका केल्यावर भाजपनं आणखीन एक आंदोलन करत पलटवार केलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत वाढीव खर्चाच्या नावाखाली ठेकेदार आणि पुरवठादारांवर 135 कोटी रुपये उधळण्यात आल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। राज्यातल्या बातम्यांनंतर आता बघूया देशविदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या झटपट। भारतानं पाकिस्तानला दिलेल्या विशेष मित्र राष्ट्राचा दर्जाचा पुनर्विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बैठक बोलावली आहे। वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नियमांतर्गत भारतानं 1996 मध्ये पाकिस्तान मोस्ट फेवर्ड नेशन म्हणजेच MFN दर्जा दिला। 2012 पर्यंत पाकिस्तानही भारताला हाच दर्जा देणं अपेक्षित होतं, पण पाकनं तसं केलेलं नाही। तरीही गेली 4 वर्ष भारतानं त्याकडे दुर्लक्ष करून आपण दिलेला दर्जा कायम ठेवलाय। पण उरीतल्या हल्ल्यानंतर मात्र पाकला कोंडीत पकडण्याची मोहीम मोदी सरकारनं आखली आहे। त्याअंतर्गत इस्लामाबादला होणाऱ्या सार्क परिषदेवर भारतानं बहिष्कार घातलाय। सिंधू नदीच्या पाण्याविषयीच्या सिंधू जलवाटप कराराची बंधनं पाळून पाकच्या मुसक्या कशा आवळता येतील यावर या आठवड्याच्या सुरुवातीला अधिकाऱ्यांची बैठक झाली। आता MFN दर्जाचा पुनर्विचार करून पाकची व्यापारी कोंडी करण्याचा मोदी सरकारचा इरादा आहे। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पुन्हा एकदा अणु हल्ल्याची धमकी दिली आहे। आमची अणुअस्त्र शोभेच्या वस्तू नाहीत अशी गरळ आसिफ यांनी ओकली आहे। आसिफ यांनी पाकिस्तानातल्या डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक खळबळजनक विधानं केली आहेत। उरीमधला हल्ला हा भारतानं स्वतःच घडवून आणल्याचंही आसिफ यांनी म्हटलंय। उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविषयीचं धोरण आणखीन कठोर केलंय। याच पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानात होणाऱ्या दक्षिण आशियाई देशाच्या शिखर परिषदेस म्हणजे सार्क परिषदेत उपस्थित न राहण्याचा निर्णय भारतानं घेतला आहे। यंदाची सार्क परिषद नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये होते। सार्कचा सदस्य असलेल्या पाकिस्तानकडून भारतात दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत। ही सगळी परिस्थिती पाहता या परिषदेमध्ये सहभागी होणार नसल्याचं भारतानं नेपाळला कळवलं आहे। भारतापाठोपाठ आता भूतान आणि बांगलादेशनंही नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेत सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे। बांगलादेशच्या परराष्ट्र खात्यानं परिषदेत सामील न होण्याबद्दलची कारणं देणारं पत्रच यावर्षी सार्कचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या नेपाळकडे सोपवलं आहे। सार्कमध्ये सामील असणारा एक देश आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। तिकडे भूतानही परिषदेत सामील होणार नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यासाठी सार्क देशांपैकीच एका देशाकडून दहशतवादाला खुलं समर्थन मिळत असल्याचा आरोप पाकिस्तानचं नाव न घेता भूताननं केलाय। नोव्हेंबरमध्ये इस्लामाबादमध्ये नियोजित सार्क परिषद संकटात सापडली आहे। भारतासह बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूतान यांनी परिषदेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता ही परिषदच रद्द करण्यासाठी भारतानं कंबर कसली आहे। सध्या सार्कचे अध्यक्ष असलेले नेपाळचे पंतप्रधान
पुष्पकमल दहल यांना भारतानं पत्र पाठवलं आहे. सार्कमधल्या एकाही देशानं बहिष्कार टाकला तर परिषदच पुढे ढकलावी लागेल असा नियम आहे. या नियमावर बोट ठेवत भारतानं परिषद पुढे ढकलण्याची किंवा रद्द करण्याची मागणी केली आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान शिमॉन पॅरेज यांचं वयाच्या 93व्या वर्षी तेल अविवमध्ये निधन झालं. गेल्या 2 आठवड्यांपासून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांनी त्यांची प्राणज्योत मालवली. इस्रायलच्या स्थापनेपासून झालेल्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेचे शिमोन पॅरेज साक्षीदार होते. जवळपास 70 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी देशाच्या सर्वोच्च पदांवर काम केलं. याशिवाय 1994 मध्ये मध्य आशियात शांततेसाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांना नोबेल शांती पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. सिरियातल्या युद्धग्रस्त शहर अलेप्पोचा काही भाग आपण ताब्यात घेतल्याचा दावा सिरियन लष्करानं केला आहे. लष्करानं जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये गेल्या आठवड्यात शस्त्रसंधी मोडल्यानंतर सिरियन लष्करानं आपल्या सहकाऱ्यांसह हल्ला तीव्र केला आहे. आयसिसच्या विचारांचा प्रचार केल्याच्या आरोपात युरोपमध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातले 3 स्पेनमधले तर बेल्जियम आणि जर्मनीमधून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा गट युरोपमध्ये आयसिसचा प्रचार करत असल्याचं समोर आलं आहे. कोलंबियामध्ये 52 वर्षांची यादवी संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युएल सॅन्टोस आणि बंडखोर नेते टोमी लिओन जिमेनेज यांनी शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि विशेष म्हणजे स्वाक्षरी करताना दोन्ही नेत्यांनी प्रतिकात्मक बुलेट पेनचा वापर केला. मलेशियन एअरलाइन्सच्या MH17 विमानाचा अपघात हा रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्रामुळे झाल्याचा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांनी काढला आहे. पश्चिमी युक्रेनमधल्या बंडखोरांनी हे विमान पाडल्याचं तपासात समोर आलं आहे. याबाबतची माहिती मृतांच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. रशियानं मात्र या निष्कर्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मॅगी या चक्रीवादळानं चीनच्या दक्षिणेकडे असलेल्या फुजियान प्रांताला दणका दिला आहे. वादळामुळे शेकडो लोकांचं स्थलांतर करावं लागलं आहे. वादळानं जमिनीला धडक दिल्यानंतर अनेक गावांमध्ये नागरिक अडकून पडले होते. इंडोनेशियामध्ये माउंट रिंजानी या ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे. बालीजवळ असलेल्या लोम्बोक बेटावर हा जागृत ज्वालामुखी आहे. ज्वालामुखीच्या स्फोटामुळे शेकडो पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्याची जबाबदारी बचाव पथकांनी पार पाडली आहे. यात बहुतांश विदेशी पर्यटक आहेत. अमेरिकेतल्या स्पेस एक्स कंपनीनं एकाच वेळी 100 अंतराळ प्रवासी मंगळावर घेऊन जाणाऱ्या यानाचा आभासी देखावा सादर केलाय. मंगळावर कधीतरी मानवी वसाहत निर्माण करावी असा उद्देश असल्याचं कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी सांगितलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.